बीड नगर परिषद चांगलीच चर्चेत. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी आपली वेगळी चूल मांडली आणि ज्या पद्धतीने 7 महिन्याच्या आतच जी सत्ता समीकरण स्थापित करण्यात आली होती त्याला खूप मोठा तडा बसला. खऱ्या अर्थानं हा वाद ज्या पद्धतीच्या मनमानी कारभार आणि एकेखोरी कारभाराची परिस्थिती मांडणार आहे, तसंच बीडच्या विकासामध्ये ज्या पद्धतीची बंदरबाट म्हणजे ज्या पद्धतीची लूट करण्याचा मनसुबा या नगरसेवकांनी हाणून पाडला आणि यासाठी विरोधात जाऊन 11 नगरसेवकांनी वेगळी चूल मांडली. परंतु या सगळ्या संदर्भातून जी परिस्थिती राजकीय वलयात आणि अस्तित्वावर येऊन ठेपली आहे आणि ज्या पद्धतीचा तडा या नगरसेवकांच्या माध्यमातून गेलाय, त्याला जोडण्यासाठी सुनेत्रा वहिनींचे 2 दौरे बीडसाठी झाले. परंतु ही परिस्थिती काही निवळता निवळल आहे आणि आता हा सगळा प्रकार मुंबईत या गोष्टीचा निर्णय होणार अशी भूमिका घेऊन या दोन्ही नगरसेवकांच्या गटांना सुनेत्रा वहिनींनी मुंबईत बैठकीसाठी बोलवलं आहे. आता मुंबईच्या बैठकीत नेमकं काय घडतं की ही जी नगराध्यक्षांवर जी म्हणजे अविश्वासाची जी तंगटी तलवार आहे ती कायम होते की नवीन सत्ता समीकरण या बीडच्या नगरपालिकेत स्थापित होतात. आता येणारी ही मुंबईची बैठक ठरवणार आहे. परंतु या मुंबईच्या बैठकीच्या माध्यमातून जी एक राजकीय चर्चा चालू आहे आणि येणाऱ्या काळात काही जणांचं राजकीय भवितव्य ह्याच्यावर आधारित आहे, याचे काय परिणाम पडणार आहेत याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखाद्या मोठ्या हेतूनं आणि एक मोठ्या अपेक्षेनं एखादं काम केलं जातं, पण खऱ्या अर्थानं या कामाला ज्या विश्वासावर आपण करतो जर तोच हरवला असेल तर त्याची पुढची परिस्थिती कशी निर्माण होईल. कारण बीड शहराचा विकास हा बारामतीच्या धर्तीवर व्हावा आणि यासाठी अजितदादांनीही शब्द दिले होते. पण आज अजितदादांचं अकाली झालेलं निधन आणि ज्या पद्धतीची स्वतःच्या हातात मिळालेली ही सगळी सूत्र, या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मग अनेक परिस्थित्या या बीड नगर परिषदेमध्ये मांडण्यात आल्या आणि याचीच परिणिती म्हणजे सगळ्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन हा सगळा मनसुबा जमीनदोस्त केला आणि बीड शहरात खळबळ चांगलीच माजली. वास्तविक स्वरूपात ही खळबळ या गोष्टीमुळे नाही माजली की ही सगळी परिणिती, कारण की या परिस्थिती ज्या पद्धतीने या दोन्ही परिस्थितींना आपल्या परिस्थितीशी तुलना करून बीडकरांची जी एक भूमिका आपल्यासोबत कशी आहे हे दाखवण्याचा आविर्भाव जो निर्माण झाला होता आणि काही दिवसात तुगलकी फरमानाप्रमाणे नामांतराचा जो एक सपाटा लावला होता, आता खऱ्या अर्थानं त्याच्यावरच खूप मोठं गंडांतर आलंय. कारण की या नगरसेवकांनी जी घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून जी आवाज उचलला आणि हा आवाज आता प्रत्येक त्यांनी घेतलेल्या निर्णयावर संशयाची सुई फिरवतोय. मग या 11 नगरसेवकांनी आपली वेगळी चूल मांडली. त्याच्यात उपनगर अध्यक्ष विनोद मुळूक सुद्धा त्यात सम्मिलित आहेत आणि या 11 नगरसेवकांची जी एक भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं आता सत्ताधाऱ्यांना खूप जड जाणार आहे. कारण की गेल्या वेळेस जेव्हा वहिनी आल्या होत्या त्यावेळेसच या गोष्टीवर पडदा पडेल आणि हा जो वाद आहे हा संपुष्टात येईल. यासाठी वहिनींनीही प्रयत्न केले. विनोद मुळूक, अविनाश नाईकवाडे आणि फारुख पटेल यांना एक वेगळ्या दालनात घेऊन काही वेळ चर्चाही करण्यात आली. पण हे एवढं फाटलंय की ह्याला शिवणं अवघड आहे असं दिसतंय. त्यानंतर काही वेळ जाऊ द्या आणि दुसऱ्या 15 ऑगस्टच्या जी काही दौरा होणार आहे ह्याच्यात काही मिळतं जुळतं होतंय का ह्याची पुन्हा पडताळणी करण्यात आली. परंतु हे सगळं एवढं फाटलेलं आहे, एवढी परिस्थिती हाताबाहेर गेलेली की याला खऱ्या अर्थानं या अर्धा तास किंवा 1 तासाच्या भूमिकेत हा विषय संपणार नाही. आणि ज्या पद्धतीनं अजितदादांवर विश्वास दाखवून जनतेने ही नगर परिषद अजितदादा गटाकडे सुपूर्द केली होती, त्याला खऱ्या अर्थानं तडा जाऊ नये ही आता तारेवरची कसरत आहे. कारण की विषय कसा आहे की विकासाच्या माध्यमातून जी बीडच्या जनतेचा एक विश्वास त्यांना जोडायचा आहे आणि ज्या पद्धतीने या निवडणुकीत क्षीरसागर मुक्त बीड असं एक भूमिका मांडण्यात आली, त्याचा खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने फज्जा झालाय
कशा पद्धतीने त्याची तिरजातीटपीट उडाली आणि आता खऱ्या अर्थानं क्षीरसागरांना विश्वासात घेतल्याशिवाय ही सगळी सूत्र पूर्ण होणार नाहीत अशीच परिस्थिती निर्माण झाली. आज भलेही त्यावेळेस विनोद मुळकांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या वेळेस सुद्धा शेवटी संदीप क्षीरसागरांनी जेव्हा उदात्तपण दाखवलं आणि संदीप क्षीरसागरांनी जी भूमिका घेतली आणि बिनशर्त या राष्ट्रवादीच्या गटाला जो पाठिंबा दिला, त्यामुळेच बीडमध्ये राष्ट्रवादीचं पूर्णपणे सत्ता समीकरण स्थापित झालं. संदीप क्षीरसागरांना जर वाटलं असतं तर 2 समित्या सुद्धा आपल्याकडे ठेवू शकले असते, परंतु असं न करता त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि सत्तेत सामील न होण्याचा जो एक निर्णय घेतला तो खऱ्या अर्थानं संदीप क्षीरसागरांची सावध भूमिका होती. का येणाऱ्या काळाची त्यांनी पावलं ओळखली होती, कारण की जी पावलं यांच्या परिस्थितीत मांडली जात होती आणि ज्या पद्धतीची एक वेगळ्या पद्धतीचा आविर्भाव या सगळ्या भूमिकेत येत होता, त्यामुळं कदाचित सत्ता समीकरणामध्ये सामील न होण्यापेक्षा आपण बाजूला राहून यांना समर्थन दिलेलं कधीही चांगलं. येणे केने अजितदादांची जी काही स्वप्न आहेत, जी काही प्रश्न आहेत ते मार्गी लागतील आणि एक हाती सत्ता अजितदादा गटाला वापरता येईल. परंतु ही सगळी समीकरणं कशा पद्धतीनं धुळीला मिळाली आणि फक्त एका नगराध्यक्षाच्या कॅबिन मध्ये बसून जी काही ठरावांची भूमिका घेण्याचा म्हणजे एक सपाटा लावण्यात आला, मग ती पाणी पुरवठ्याची भूमिका असेल, ती घनकचरा व्यवस्थापनाची भूमिका असेल, नगर परिषदेच्या यशवंतराव नाट्यगृहाची विकासात्मक आराखडा असेल, या सगळ्या भूमिका खऱ्या अर्थानं या नगरसेवकांनी आपल्या मनमानी पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. मग या सगळ्या गोष्टी काही जणांचा गट वेगळा पाडून हा सगळा प्रयोग केला जातोय हे 11 जणांच्या लक्षात आलं. कारण की ही सगळी भूमिका जी आहे ती बीडच्या विकासासाठी, मग आम्हाला काय वेगळं पाडतायत, वेगळं काय अशी भूमिका आहे. आणि ज्या पद्धतीनं एजन्स्या निवडणं, गुत्तेदार ची नियुक्ती करणं, त्याच्यातली कामाची ठरावांची जी भूमिका आहे आणि आंधळ्या पद्धतीनं किंवा नंदीबाईला प्रमाणे तुम्ही याच्यावर सह्या करा असं सांगितलं जातं. मग या सगळ्या गोष्टीला खऱ्या अर्थानं या ज्वलंत असलेल्या नगरसेवकांनी विरोध दाखवला आणि या पद्धतीची जी आमसभा आहे बीड नगर परिषदेची ती 3 दिवस चालली. मग प्रत्येक गोष्टींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रम्प कार्ड खेळण्यात आले. ज्या पद्धतीनं प्रेमलता ताईनं ज्या पद्धतीची विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकाराला फिरवण्याचा प्रयत्न केला, त्यालाही चांगलं उत्तर या नगरसेवकांनी दिलंय. परंतु कालच्या दौऱ्यामध्ये ताईंच्या असं लक्षात आलं, सुनेत्रा ताईंच्या, की ही सगळी परिस्थिती निवळण्यासाठी आपल्याला दिल्लीत या दोघा गटांना एकमेकांच्या समोर बसून जर ह्याच्यात सुलानामा करता आला तर ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग सत्तांतरांची जी भूमिका मांडली जाते आणि ज्या पद्धतीने नगराध्यक्षांवर अविश्वास ठरावाची ती टांगती तलवार आहे, त्याच्यासाठी येणारी मुंबईची जी बैठक आहे ती निर्णायक ठरणार आहे. आता या सगळ्या भूमिका कशा पद्धतीने मांडल्या जातील, नगरसेवकांना कुठं कुठं काय काय कानमंत्र दिले जातील आणि ज्यांनी ज्यांनी मनमानी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी नवीन काय उपाययोजना या मुंबईच्या बैठकीत करण्यात येतील, आता हा येणारा भविष्यच ठरवेल. परंतु सध्या मुंबईची भूमिका ही बीडकरांसाठी आता महत्वाची आहे आणि येणाऱ्या परिस्थितीमध्ये बीडच्या सत्तांतराची जी काही भूमिका आहे ती मुंबईतच ठरणार आहे. त्यामुळं सुनेत्रा वहिनी ह्याच्यावर काय निर्णय घेतात आणि या भूमिकेतून काय वेगळा एक संदेश मिळतो, आता हाच बघण्याचा दृष्टिकोन आहे. परंतु हे निश्चित झालंय की जो आविर्भावाचा घडा आहे तो चांगल्याच पद्धतीने फुटणार आहे आणि या पद्धतीनं निर्माण झालेली ही व्यवस्था येणाऱ्या काळात अनेक जणांचं राजकीय भवितव्य शेवटी ऐरणीवर येणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमच्या काय भूमिका आहे? जर तुम्हाला या भूमिका मान्य असतील तर 100% तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.